राहुल गांधींनी बोलवलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवलं गेलं। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना सुद्धा 6व्या रांगेत स्थान दिलं गेलं। राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन दिलं आणि तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते। भाजपसोबत असताना ठाकरेंना सन्मान होता असं केशव उपाध्ये यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। चुकीचं आहे। टीका आहे, भंपक लोक आहेत। आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं। स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है। यहाँ ठीक से दिखेगा नहीं, इथून नीट दिसणार नाही, ते मागे आहे। हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे। इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं। मग असं म्हणू का, अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये। असं काही बसण्याची सिस्टम नव्हती, तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता। आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं। ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला। तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता। आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते, कारण का त्या स्क्रीन पासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती।